तुम्ही जर अकोला जिल्ह्यातील असाल, मग अकोला जिल्ह्यामध्ये कोणतीही नगरपालिका असो किंवा पूर्ण अकोला महानगरपालिका असो, या ठिकाणी जर तुम्ही बांधकाम परवानगीसाठी जर तुमची केस सबमिट केलेली आहे, तर अशा केसमध्ये तुम्हाला किती खर्च येऊ शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये बघू. बघा, हे खर्च दोन प्रकारे डिवाईड होतील आणि यांचं टोटल आपण एक करू. त्यातील सर्वात पहिला खर्च म्हणजे हा की संबंधित जे महानगरपालिका आहे किंवा नगरपालिका आहे यांची जी डेव्हलपमेंट चार्जेस आहे, त्यानंतर स्क्रुटनी फी आहे, हा एक वेगळा चार्ज, आणि जे इंजिनियरला तुम्ही फीस द्याल तर ही किती राहणार. बघा, जी माहिती मी तुम्हाला देत आहो हे मी स्वतः एक रजिस्टर्ड इंजिनियर आहो, तर त्या केसमध्ये मी माझ्या रेफरन्सनं ही तुम्हाला सर्व माहिती देत आहो. अकोला जिल्ह्यामध्ये ही जी फीज आहे, या फीजमध्ये आपण म्हणू शकतो की एक 3 ते 5 हजारांनी ही फी कमी जास्त होऊ शकते. त्या व्यतिरिक्त यामध्ये काही बदल होणार नाही. आणि वेळेनुसार सुद्धा, जसा आज जो व्हिडिओ आहे तर हा वेळेनुसार सुद्धा या फीजमध्ये काही बदल होऊ शकतो. तर सर्वप्रथम आपण बघू की जर संबंधित महानगरपालिका किंवा नगरपालिकेमध्ये, म्हणजे अकोला जिल्ह्याचे आहे, आता नगरपालिका म्हटलं तर काय येणार, त्यामध्ये अकोट नगरपालिका झाली, ठीक आहे, तेलारा नगरपालिका झाली, आणि महानगरपालिका म्हणजे अकोला महानगरपालिका. यांच्यामध्ये जे स्क्रुटनी फीज आहे किंवा स्क्रुटनी चार्जेस आहे. आता स्क्रुटनी फीज म्हणजे काय आधी ते समजून घेऊ. बघा, जी सर्वात पहिले केस सबमिट केल्यानंतर जी तुम्हाला पावती मिळणार त्याला आपण स्क्रुटनी फी म्हणू, किंवा साध्या भाषेमध्ये जे आपली कागदपत्रे असतात त्यांची पडताळणी करणे किंवा पाहण्यासाठी जो एक प्रकारे तुमच्याकडून जे पैसे घेतले जात आहेत संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडून, याला आपण स्क्रुटनी फीज म्हणू. तर ही जी स्क्रुटनी फीज आहे ही रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शनमध्ये आजच्या तारखेमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला 2 ते 3 हजार येणार. ठीक आहे, आपण या केसमध्ये मॅक्झिमम म्हणून आपण 3 हजाराचा आकडा इथे काउंट करू. पुढील मुद्दा म्हणजे असा की जसं मी तुम्हाला सांगितलं की ही फी 2 ते 3 हजार येणार. बघा, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये मग कन्स्ट्रक्शन एरिया किती पण असू द्यात, ही फीज जास्त वाढणार नाही. हा 2-3 हजाराचीच तुम्हाला स्क्रुटनी फीज राहणार. ठीक आहे, पण जो बदल होतो तो डेव्हलपमेंट चार्जेसमध्ये होतो. सेम फीज जी आहे अकोला जिल्ह्यातील नगरपालिकांना सुद्धा लागू आहे, आणि ही फी जी आहे ही मी तुम्हाला अंदाजे सांगत आहो, ही कमी जास्त होऊ शकते, पण जास्त फरक पडणार नाही, हे तुम्ही समजून घ्या. की हा खर्च तुमचा एक 30 ते 35पर्यंत जाऊ शकतो. काही केसेसमध्ये 40 हजारपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. डिपेंड करते की नॉन कंजेस्टेड एरियामध्ये तुम्ही कशा प्रकारे आणि कोणतं बांधकाम करता. पण तरी आपण एक याच्यासाठी आपण एक 35 हजाराचा एक आकडा इथं कन्सिडर करू, आणि ते 3 हजार म्हणजे एक प्रकारे 38, आपण एक 40 हजार म्हणू की जर नॉन कंजेस्टेडमध्ये असेल किंवा लेआउट झालेले असेल प्रॉपरली, तर एक 40 हजार तुम्हाला खर्च हा नॉन कंजेस्टेडमध्ये येणार. मग तुम्ही नगरपालिकेमध्ये असाल किंवा अकोला महानगरपालिकेमध्ये, हे दोन्ही फीज राहतील. आता पुढील मुद्दा म्हणजे असा की हे सर्व झालं नगरपालिका किंवा महानगरपालिकेची फी. जी केस आहे बांधकाम परवानगीची, ते तुम्ही स्वतः तयार करून सबमिट नाही करू शकत. ती फाईल ती तुम्हाला एखाद्या रजिस्टर्ड आर्किटेक्ट किंवा इंजिनियर सबमिट करावी लागेल. तर त्यांची फी आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये किती आहे ते बघू. तर बघा, मी स्वतः एक रजिस्टर्ड इंजिनियर आहो अकोला महानगरपालिका आणि अकोट नगरपालिकेमध्ये. तर मी माझ्यावरूनच तुम्हाला फीज सांगतो की आपल्या अकोला महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये एक अंदाजे किती फीज राहणार. ही सुद्धा फीज एक मी म्हणू शकतो प्रत्येक इंजिनियर आणि आर्किटेक्टप्रमाणे हार्डली 2 ते 3 हजार किंवा जास्तीत जास्त 5 हजाराने कमी जास्त होणार. यामध्ये बघा, बांधकाम परवानगीमध्ये जर तुम्ही एक बेसिक जर मेथडने जर बांधकाम परवानगी तुमच्या इंजिनियरकडे जर देत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 10 हजार खर्च येईल. आता या 10 हजारामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत की यामध्ये साईट व्हिजिट तुमचे इंजिनियर करणार नाहीत. ठीक आहे, यामध्ये तुमचे इंजिनियर हा शब्द वापरण्यापेक्षा मी इथं जर मी तुम्हाला बांधकाम परवानगीची रेट दाखवलेले मी माझाच इथं उल्लेख करतो की बघा, जर समजा तुम्ही माझ्याकडे जर अकोला जिल्हा किंवा अकोला महानगरपालिका किंवा अकोट नगरपालिकेची जर केस दिली, तर त्या केसमध्ये 10 हजाराची जी बेसिक फी आहे त्यामध्ये साईट व्हिजिट तुम्हाला मिळणार नाही. कागदपत्र जे आहेत ते मी स्कॅन करणार. बांधकामाचा नकाशा जो आहे, जो प्रत्यक्ष बांधकाम आहे, ज्याला वर्किंग ड्रॉइंग म्हणतो की ॲक्च्युअल जे साईटवर होणार आहे त्याचा नकाशासुद्धा मिळणार नाही. पण बांधकाम परवानगीचा जो नकाशा आपल्याला नियमाप्रमाणे तयार करायचा आहे तो तयार करून मिळणार. त्यानंतर DSC जे आहे, जे आज नवीन नियम आलेला आहे, त्या संबंधित माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तुम्ही तो बघू शकता व्हिडिओ. DSCसुद्धा तुम्हाला स्वतः तयार करावे लागेल. त्या DSCसाठी तुम्हाला आजच्या तारखेमध्ये 2-3 हजार स्वतः खर्च करावे लागतील. आणि फॉलोअपसुद्धा घेणार नाही. फॉलोअप म्हणजे काय की एक वेळा केस जर सबमिट जर झाली तर त्याची जबाबदारी तुमची राहणार की ते कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे, त्या केसमध्ये काय नेमकी सिच्युएशन आहे, तर हे बघणे तुमची जबाबदारी.
त्यानंतर परवानगीची जी सॉफ्ट कॉपी आहे म्हणजे आपली सँक्शन झाली परमिशन, त्यानंतर एक सर्टिफिकेट आणि नकाशा येतो, तर हे इंजिनियरच्या लॉग इनवर म्हणजे माझ्या लॉग इनवर येणार. मी ती कॉपी ही जो बेसिक प्लॅन आहे यामध्ये तुम्हाला देणार नाही, ठीक आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे परवानगीचे प्रमाणपत्र आणि नकाशा याची प्रिंट काढून सुद्धा देणार. तर ही 10,000 माझी फीज, जो जर तुम्ही इच्छा असेल तुमची की माझ्याकडून बांधकाम परवानगी करून घ्यायची आहे, तर त्या केसमध्ये अकोला जिल्हा, अकोला महानगरपालिका आणि अकोट नगरपालिके जर तुम्हाला सबमिट करायचं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिसत आहे. बघा, हे जी मी बेसिक फीस सांगितली, आता आपण जर अकोला जिल्ह्यामध्ये जर इंजिनियर पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा आर्किटेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं, तुम्ही जर बघितलं तर यामध्ये मोस्ट ऑफ द जे काम आहे असं म्हणू शकतो की एक जवळपास 50% काम इंजिनियर करत आहेत आणि 50% काम स्वतःहून तुम्हाला करावं लागत आहे. त्या केसमध्ये ही जी फीज आहे, मी माझ्या केसमध्ये ही 10,000 तुम्हाला सांगत आहोत, पण इतर इंजिनियर ही फीज 15,000 सुद्धा करू शकतात किंवा काही इंजिनियर ही त्यापेक्षाही कमी करू शकतात. पण एक गोष्टीची नेहमी काळजी घ्या की या केसमध्ये त्रास तुम्हाला होणार आहे किंवा तुमच्याकडे जर खूप जास्त वेळ असेल त्या केसमध्येच हा प्लॅन तुमच्या कामाचा आहे, आपण असं म्हणू शकतो. आता पुढील मुद्दा बघा, आता आपण या पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर जे आधीचे मी तुम्हाला सांगितले होते त्यामध्ये तुम्ही हे 10,000 ॲड करा, हा तुमचा एक खर्च येणार. मग तो कंजेस्टेड आणि नॉन कंजेस्टेड प्रमाणे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. पुढील मुद्दा की ज्याला मी हायली रिकमेंड करतो, मग तुम्ही माझ्याकडून केस सबमिट करा किंवा कोणत्या इतर इंजिनियरकडून किंवा आर्किटेक्टकडून करा, पण प्रीमियम जो प्लॅन असतो प्रत्येक इंजिनियरचा तो तुमच्या कधीही कामाचा आहे. बघा, तुम्हाला वाटत असेल की माझी खूप ओळख आहे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बांधकाम परवानगी संबंधित जेव्हा तुम्हाला नगरपालिका किंवा महानगरपालिकेत वेळ द्यावा लागतो त्यावेळी जे काम संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्ट करू शकतात ते तुमच्याकडून होणे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये अपेक्षित नाही आहे. कारण की तुम्ही पहिल्यांदा बांधकाम परवानगीसाठी अप्लाय करतात, मी झालो किंवा इतर आर्किटेक्ट किंवा इंजिनियर झाले, यांच्या दररोज केसेस सबमिट होत असतात. तर आपण म्हणू शकतो की एक प्रकारे त्या अधिकाऱ्यांसोबत यांच्यासोबत एक ओळख असते. इथं आम्ही भ्रष्टाचार किंवा करप्शनची गोष्ट नाही करत आहोत, एक रिलेशनची गोष्ट करत आहोत की नवीन चेहरा जर दिसत आहे तर त्यावेळी तुम्हाला त्राससुद्धा होऊ शकतो आणि वेळसुद्धा दिल्या जाऊ शकत नाही. तर त्या केसमध्ये प्रीमियम जी केस असते की काही व्यक्तींकडे वेळ नसतो, त्यांना बांधकाम परवानगी हवी आहे आणि वेळ नाही आहे, अशा केसमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला 20,000पर्यंत खर्च येईल. हा खर्चसुद्धा इतर इंजिनियरच्या केसेसमध्ये 5,000ने कमी जास्त होऊ शकतो. कोणी इंजिनियर तुम्हाला 15,000 सांगतील तर कोणी तुम्हाला 25. माझ्या केसमध्येही 20,000 आहे. तर त्या केसमध्ये बघा, या केसमध्ये जेवढ्याही सर्व्हिसेस आहेत म्हणजे साईट व्हिजिट देणे, कागदपत्रे चेक करून घेणे, बांधकामाचा नकाशा जो प्रत्यक्ष होणार आहे ते बांधकाम त्याचं वर्किंग ड्रॉइंग बनवणे, परवानगीचा नकाशा बनवणे, त्यानंतर DSC तुम्हाला काढून देणे, म्हणजे जो 2-3 हजाराचा जो खर्च होत होता तुमच्याकडे तो सुद्धा स्वतः मीच करणार. त्यानंतर फॉलोअप घेणे म्हणजे केस कोणत्या इंजिनियर किंवा अधिकाऱ्यांकडे आहे याचा पाठलाग करणे, हे सुद्धा फॉलोअप मीच घेणार. त्यानंतर परवानगीची जी सॉफ्ट कॉपी आहे आणि हार्ड कॉपी म्हणजेच काय प्रिंट आणि तुमच्या ईमेलवर किंवा तुमच्या पेनड्राईव्हमध्ये तुम्हाला जे परवानगी मिळाली आहे त्याची सर्टिफिकेट आणि प्रिंट, जे फायनान्स सँक्शन प्लॅन आहे तो देणे, हे सुद्धा जबाबदारी माझ्याकडे राहणार. बघा, हे रेट इथे दाखवण्यासाठी मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. होऊ शकते की माझ्या फील्डमधले जे काही रजिस्टर्ड इंजिनियर किंवा आर्किटेक्ट असतील की सर तुम्ही असे रेट ओपनली का सर्वांना सांगतात. बघा, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की हे गोष्टी काही आता लपवण्याच्या राहिलेल्या नाही आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये प्रत्येक व्यक्ती याच रेंजमध्ये काम करत आहे, 5,000ने कमी जास्त होतील. पण ओनर म्हणून जर तुम्ही बांधकाम परवानगी सादर करत असाल तर कोणत्याही इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडे गेल्यानंतर ज्याप्रमाणे मी तुम्हाला ह्या सर्व्हिसेस स्क्रीनवर दाखवलेल्या आहेत ह्या त्यांच्याकडून नेमकं लिहून घ्या. कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की मी तुमचं काम 5,000त करून देतो तर त्या केसमध्ये लिहून द्या की बाबा तू नेमकं 5,000मध्ये मला काय काय गोष्टी देत आहेस. समजा उदाहरणार्थ यांनी मला ह्या गोष्टी सांगितल्या, तू काय देत आहेस. कोणी जर म्हणत असेल की मी तुमची केस 25,000त करतो किंवा 30,000त करतो, मी एक सांगत आहो फक्त त्यामधलं उदाहरण, त्यांच्याकडून लिहून घ्या की तुम्ही असं वेगळं काय देता की जे या केसमध्ये. साध्या भाषेमध्ये इथे मी कुठं कॉम्पिटिशन वगैरे या मुद्द्याला चालना नाही देत आहो किंवा मी तुम्हाला रेट वगैरे दाखवून या गोष्टीला माझ्याकडेच काम द्या असं नाही म्हणत आहो. फक्त माझा एक उद्देश असा आहे की कोणतीही व्यक्ती इंजिनियर असो किंवा आर्किटेक्ट तुम्हाला जर एक XYZ अमाऊंट जर सांगत आहेत तर नेमकं ज्याप्रमाणे मी तुमच्यासमोर एक यादी दिलेली आहे की ह्या सर्व्हिसेस त्यामध्ये मी प्रोव्हाइड करणार, त्यासुद्धा त्यांच्याकडून लिहून घ्या. हे जर तुम्ही केलं तर तुमचे पैसेही वाचतील आणि तुमचा वेळ वाया जाणार नाही. आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट, खूप लोक विचारतात की बांधकाम परवानगीसाठी किती वेळ लागेल. अकोला महानगरपालिका असो, अकोट नगरपालिका असो किंवा अकोला जिल्ह्यातील कोणतीही इतर नगरपालिका असो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की बांधकाम परवानगीची केस जर मला जर सबमिट करायची आहे किंवा कोणत्याही इंजिनियरला जर सबमिट करायची आहे, तुम्ही जर आम्हाला कागदपत्र आणून दिले
आणि त्यानंतर आम्ही जर नकाशा त्यावर बनवला तर एक तुम्हाला खरं सांगायचं झालं तर एक 5 दिवसात तुमची केस सबमिट होते, ठीक आहे. त्यानंतर ती केस स्क्रुटनी फी भरल्यानंतर तुमच्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये फॉरवर्ड होते. आता मुद्दा हा आहे की जर तुम्ही स्वतः जर म्हणजे जो बेसिक प्लॅन आहे त्यामध्ये जर तुम्ही वेळ देत असाल तर त्या केसमध्ये सर्व पाठलाग तुम्हाला करावा लागेल आणि डिपेंड मग तुमच्यावर राहणार की हे तुम्ही किती वेळेमध्ये परमिशन द्याल. त्यामुळे बेसिक प्लॅनमध्ये आम्ही सांगू शकत नाही किंवा कोणी इंजिनियर सांगू शकत नाही की तुम्हाला किती वेळ लागेल. पण हा जर आम्ही समजा प्रीमियम प्लॅन, उदाहरणार्थ मी जर तुमच्याकडून 20,000 जर घेतलेले आहेत बांधकाम परवानगीचे, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की जास्तीत जास्त 1 ते 2 महिन्यामध्ये तुमची बांधकाम परवानगी तुम्हाला मिळून जाणार. फक्त एकच कंडिशन राहणार की तुमचे डॉक्युमेंट हे योग्य आणि खरे असणे अपेक्षित आहे. आणि हा वेळ जो आहे हा शासनाच्या म्हणजे 60 दिवसाचा कालावधी आहे. त्यामुळे जे मी दिवस तुम्हाला सांगितला किंवा महिने सांगितले 2 महिने हे नियमाप्रमाणे आहेत. त्यावर जर वेळ जात असेल तर इंजिनियर म्हणून आम्ही त्या केसमध्ये कंप्लेंट करू शकतो आणि तुम्हाला त्या वेळेमध्ये बांधकाम परवानगी आणून देऊ शकतो. हा इथे फायदा राहतो प्रीमियम केसमध्ये. बेसिक केसमध्ये तुमच्यावर डिपेंड राहणार तुम्ही तुमच्या ओळखीने किती लवकरात लवकर किंवा किती उशिरा काम करता.